ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जांबा खुर्द गावातील नाल्यांची दुरवस्था झाल्याचे गंभीर चित्र समोर आले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे गावात दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. गावातील अनेक भागांमध्ये नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साचलेल्या घाणीमुळे डासांचं प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला असतानाही प्रशासनाकडून नाल्यांची साफसफाई किंवा स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नाही. परिणामी तुंबलेल्या नाल्यांतील घाण रस्त्यावर येत असून परिसर अधिक अस्वच्छ होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गावातील सर्व नाल्यांची साफसफाई करावी, नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. साहेब, आजपर्यंत जे आहे मी केलेलं आहे. नाल्या काढल्याने हा भाग नाही आहे. नाल्या काढायसाठी काही लोकांच्या अडचणी आहे. इथं अगोदर पाणी जातो साईडले, इथं तेच पाणी अडवण्यासाठी एक समजा आज समोरच्या शेतावाल्यानं एक लांग टाकलेली आहे. आता ते पाणी थांबलेलं आहे इथं. तर काही जण बाजूच्या घरावाले जे गटार आजपर्यंत थोडे दिसले की नाही वर, त्याच्यातही काही जण म्हणजे हे केलं थोडं की बा आम्हाला म्हणजे नाल्या काढायच्या नाही. ते योग्य नाही आहे. पण साहेब कसं आहे आता, त्याच्यासाठी थोडं आम्ही त्याच्यासाठी मीटिंग लावली होती. मीटिंगमध्ये काय नेमकं समस्या हे आहे की बा मच्छर लागीन, तिथं मच्छर होऊन राहिले, बिमाऱ्या वाढून राहिल्या आणि नालीचं पाणी आमल्या घरात घुसून राहिलं. आणि आमची अजून नाली आमच्या बंद, मागची जी नाली आहे ती नाली बंद करून टाकली. ग्रामपंचायतला याची तक्रार नाही दिली का? ग्रामपंचायतला तक्रार काय देत आहे? राजीनामा देतो म्हणते सरपंच. मग काय करतात? तक्रार देऊन काय करू? त्या नालीची खूप समस्या आहे. घरामागून पाणी जाते, समोरून पाणी जाते. माणसाला मजुरी करते मी. दरवर्षी कुठून लावायचे 50,000 ते पाणी काढून द्यावी ग्रामपंचायत. काही आम्ही मागं हे बी सांगितलं होतं त्यांना जाऊन, पण नेहमी म्हणते ते करतो म्हणून. काय करू राहिले ते? हे नाली म्हटलं घरात पाणी जाते, आता बांधलं म्हणून हे इकडं तरी नाही येत. नाही तर पहिले पायरीशी पाणी होत असं. कुठून लावायचे 50,000? ह्याच्यामुळे होत नाही का डेंगू मच्छर? ह्याची समस्या आहे. पूर्ण पाणी हे कुठं तरी काढून द्या. एवढी समस्या आहे आमची ह्या नालीची, बाकी काही नाही सर. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अकोला.